फूड कुटुंबाच्या आजच्या भागामध्ये दोन खमंग गोष्टी होणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा जो पदार्थ आपण केलाय दह्यातलं वांग ते, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एपिसोडमध्ये होणाऱ्या आमच्या खमंग, खुसखुशीत आणि तितक्याच झणझणीत गप्पा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या झणझणीत गप्पा मारायला, ही खमंग डिश दाखवायला आज कोणता पाहुणा किंवा पाहुणी येणार आहे. पण हे सगळं काही तुम्हाला कळणार आहे, पण म्युझिकच्या पलीकडे. नमस्कार, मी अधीश. फूड कुटुंबाच्या आजच्या या फ्रेश एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी असंच बोलणार आहे की जेणेकरून मी ट्रोल होईल, मी रोस्ट होईल, कारण आज साक्षात रोस्टर आमच्या किचनमध्ये आलेला आहे. म्हणजे रोस्टर तुमच्यासाठी असेल अमृता सगळ्यांना मला तिची ओळख करून द्यायची गरज नाही. अमृता कुलकर्णी, पूर्वाश्रमीची सध्याची काळे. सो यजमानांसोबत आलेली आहे आज ती. यजमान आम्ही तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या शेवटी. तर तुम्हाला अमृता रोस्टर म्हणून माहिती असेल, पण मला ही अमृता माहिती आहे की ती जेव्हा तिला रेडिओ करायचं होतं, जेव्हा तिला आरजे बनायचं होतं, त्या धडपडीमध्ये ती मुलगी होती. आणि आपण म्हणतो ना की आपल्या डोळ्यासमोर एखादा माणूस आपल्याला इतकी छान प्रगती करताना दिसतो, किंवा एक बापाला कसं वाटतं की अरे आपलं मूल छान जसं रंगत होते आता एकदम असं पळायला लागलं. तो माझ्या त्या फिलिंग आहेत अमृतासाठी, की अमृताला मी एक रेडिओच्या इंटर्न पासून ते आज इतकी सक्सेसफुल युट्यूबर म्हणून बघितलेलं आहे. आणि एक गोष्ट जी त्या अमृताची नाही, ह्या अमृताची बदललेली नाहीये, ती म्हणजे ती त्यावेळेला जितकी हेल्पिंग होती, ज्या वेळेला ती जितकी प्रोडक्टिव्ह, रिसोर्सफुल होती, आजच्या घडीलाही ती तशीच आहे. अजूनही तिचे पाय जे आहेत ते जमिनीवरतीच आहेत. आणि मला असं वाटतं अमृता, तुझ्या यशाचं हेच रहस्य आहे. टू मच कौतुकानंतर चला करूयात आजचा पदार्थ. सो आज काय करतेस? आज मी बेसिकली रोस्टिंगच करते. पण एवढंच आहे की आज आपण वांगे रोस्ट करतोय. आणि ही जी रेसिपी आहे तर ही आहे दही वांगी. हा, आणि याचं जे ओरिजिन आहे ते भरपूर ठिकाणचं आहे. म्हणजे कुणी छत्तीसगडचं म्हणतं, कुणी उडीसाचं म्हणतं, कुणी एमपीचं म्हणतं. बरोबर. आपण याला इथलं म्हणूयात का आज. सो ही जी रेसिपी आहे ही अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. अगदी 10-15 मिनिटात बनणारी. सो तुम्हाला नक्की आवडेल. आणि करूयात चालू. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्या आपल्या व्ह्यूअर्सला सांगू की आपल्याला हे करायला काय काय साहित्य लागतं. ओके. सो सगळ्यात आधी असे जे मोठे वांगे असतात ते, भरताची वांगी, हा असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर कसुरी मेथी, त्याच्यानंतर कोथिंबीर, दही, डाळीचं पीठ, कढीपत्ता आणि लाल मिरच्या, सुक्या लाल मिरच्या. आणि बाकीचं जे काय बेसिक फोडणीचं सामान आहे त्याच्यात लागणार आहे. म्हणजे तेल, तिखट, मीठ वगैरे जे बेसिक मसाले असतात ना ते. सो ते तेल, तिखट, मीठ आपण नंतर लावूयात. पण मला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ही रेसिपी, म्हणजे ही वांगी भाजायला सुरुवात करायच्या आधी मला तुला विचारायचं आहे, अमृता, आयुष्यात एक रेडिओ करायला आलेली मुलगी एकदम अचानक रोस्टर होते, तर असं रोस्ट वगैरे का करावं असं वाटलं का तुला? मी तुला सांगू का, म्हणजे खरं तर मला माझी पर्सनॅलिटी ना ते ग्रो करण्यामध्ये तुमच्या सगळ्या आर्जेसचा खरंच खूप मोठा वाटा आहे. मी तुम्हाला खूप म्हणजे जे बघितलंय, तुमचं वाचन बघितलंय, तुमचं बोलणं बघितलंय, श्रेया दादाचं मी जे कॉमिक टायमिंग आहे ते बघितलंय. आणि मग त्याच्यानंतर असं वाटलं की यार आपणही थोडंसं वाचन अजून वाढवायला हवं. आणि मग मी लिहायला सुरुवात केली फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती. आणि जेव्हा हे रील्स वगैरे काहीच नव्हतं तेव्हा माझे 4,500 फॉलोअर्स होते. हो, आणि केवळ मीम्स वरती. आणि मग नंतर माझी एक मैत्रीण आहे, ती मला म्हणाली की हे सगळं जे आहे ते तू व्हिडिओद्वारे का नाही सांगत. आणि मग मी व्हिडिओ केला, तर पहिलाच माझा व्हिडिओ 1,500 त्याला व्ह्यूज गेले आणि 100 सबस्क्रायबर मध्ये एका दिवसात झाले. आणि मग माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला. मग मी त्याच्यानंतर जवळपास 10-12 व्हिडिओ केले जे हिंदीमध्ये होते. पण मग जे म्हणतात ना की मातृभाषा जे तुम्हाला देते ते कुणीच नाही देऊ शकत. आणि मग असंच एक लिहिलेला होता, एक लेख लिहिलेला होता, तोच मी जस्ट व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये केला. आणि गेस व्हॉट, रात्री झोपून अपलोड केला, झोपले, सकाळी उठले 1.5 लाख व्ह्यूज. कुठले युट्यूबर असतात त्यात, म्हणजे मी जितके सक्सेसफुल युट्यूबर आहेत ना, तर सगळ्यांचा हा कॉमन फॅक्टर आहे की काय नाही, रात्री सहज एक व्हिडिओ अपलोड केला आणि सकाळी आम्ही मिलियन्स मध्ये होतो. ऍक्च्युली हे खरं आहे. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये लोग, मला शोधायचे ते लोक. नाही, ऍक्च्युली हे खरं आहे की एक व्हिडिओ तुमची लाईफ चेंज करतो. आणि तो व्हिडिओ होता माझा. आणि माझे 12,000 सबस्क्रायबर झाले एका रात्रीत जवळपास.
आणि मग कॉन्फिडन्स बिल्ड झाला. बऱ्याच साऱ्या लोकांनी मला फॉलो करायला सुरुवात केली, मोठमोठ्या युट्यूबर्स त्याच्यावर व्हिडिओ कमेंट्स आले आणि मग कॉन्ट्रोवर्सी झाली आणि खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली. थांबा त्या कॉन्ट्रोवर्सीकडे नंतर येऊयात, पण सध्या पहिले आपण आपलं कटिंग चॉपिंगचं काम सुरू करूयात, जेणेकरून तो जो त्या कॉन्ट्रोवर्सीचा जो राग आहे ना तो अमृता सगळ्या या वांग्यावरती काढेल. तर आपल्याला काय करायचं ते सांग. ओके, तर हे जे वांगे आहेत हे आपल्याला असे गोल चकत्याच्या म्हणतात ना अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. अच्छा, म्हणजे थोडक्यात जे आपण वांग्याचे काप करण्यासाठी जसं आपण चकत्या कापतो तसं. येस. बघा रोस्ट करणाऱ्या मुली सुद्धा किती सुंदर स्वयंपाक करू शकतात. नाहीतर रादर आपल्याला जे असं वाटतं ना की अरे काय ह्या मुली ज्या इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतात त्या कुठे स्वयंपाकात रमत असतील, असं नाहीये. म्हणजे अमृता मूळची छत्रपती संभाजीनगरची, आता लग्न होऊन गेली कुठे MP मध्ये गेली. हा, म्हणजे तशी राहायला पुण्यामध्ये आहे, पण तिने दोन्हीकडच्या त्या खाद्य संस्कृती आत्मसात करायला सुरुवात केलेली आहे. आणि आमचे दाजी जे 6 पॅक जाब्सवाले आहेत ते हळूहळू आता फॅमिली पॅककडे जायला लागलेले आहे. त्याच्यावरच आम्हाला कळलेलं आहे की आमची पोरगी स्वयंपाक चांगला करते आहे. आमच्याकडे एक आहे रूल जो की स्वयंपाक जरी मी करणार असेल तर सगळी चॉपिंग तो करतो. व्हेरी गुड. म्हणजे मी आजपर्यंत घरी चाकूला हात नाही लावलाय. अच्छा. येस. मग बोलवायचं का आता त्याला चॉपिंग नाही करायला? काय हरकत नाही. दाजी बघा, म्हणजे ती नाही म्हणते ना, आता आम्ही दाजींना बोलायला तयार आहोत, पण तुम्ही त्यांच्या दोघांच्या ब्लॉग मध्ये आणि याच्यामध्ये त्याला बघितलं असेलच. तर जसं आता तू वांग्यावरती राग काढते आहेस, तर आता बोलूयात कॉन्ट्रोवर्सी बद्दल की काय कॉन्ट्रोवर्सी झाली. काय नाही, त्या 3 मुलींना मी रोस्ट केलं होतं, त्या दुसऱ्या दिवशी खूपच सॉल्टी झाल्या. आणि मग त्यांनी मला खूप जास्त म्हणजे बेसिकली रिॲक्शन येते सगळ्यांची, पण त्यांची रिॲक्शन जी होती ती चांगली नव्हती. म्हणजे खूपच वाईट होती, खालच्या दर्जाची होती. मग मी 8 दिवस वेट केला की आपण वेळ घेऊयात आणि मग रोस्ट करूयात. आणि मग त्याच्यानंतर मी रोस्ट केलं त्यांना, तर तोही व्हिडिओ खूप जास्त चालला. असे हळूहळू फॉलोअर्स वाढत गेले आणि मग कॉन्ट्रोवर्सीचं माझं नातंच बनून गेलं. पण मध्यंतरी तुझ्या युट्यूब अकाउंट वरती पण सगळा प्रॉब्लेम झाला होता ना की हो तुझं अकाउंट रात्रीतनं अचानक डिॲक्टिव्हेट झालं, दिसलं नाही. म्हणजे ते असं झालेलं की मी बिग बॉस वरती रोस्ट करत होते, व्हिडिओ करत होते आणि मग त्यांनी मला स्ट्राईक दिल्या 3ऱ्या चॅनलवरती आणि माझे दोन्ही चॅनल गेले. मग आता मी परत चालू केलंय. मग आता परत हळूहळू जे जुने आहेत ते येत आहेत. आता इंस्टाग्राम जास्त ग्रो होत आहे, फेसबुक ग्रो होत आहे. फेसबुकवरती आता ऑलमोस्ट 35,000 आहेत, इंस्टाग्रामवरती आता 60,000 होतील, युट्यूबवरती पण आता एका चॅनलवरती 10,000 आहेत, एका चॅनलवरती 20,000 होतील. सो असं हळूहळू परत ट्रॅकवर येते. असं काही नव्हतं की बाबा तुझ्यासाठी इट वॉज लाईक अ केक वॉक, असं नव्हतं. नाही, तुला सुद्धा तुझे जे काही अप्स अँड डाऊन्स आहेत हे तर फेस करायला लागले. नाही, आणि सगळ्यांचेच असतात ते बेसिकली. पण एवढंच की त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर यायला थोडासा वेळ लागला मला, पण कोप अप करते मी करतेय. सो आता आपली वांगी कापून झाले, त्यांना आता पुढे काय फेस करायचं? याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं, तेल घालायचं. ओके, हे घे तेल घे. आणि ते आता काय बेसिकली आपल्याला मॅरिनेट करायचं. येस. ओके, तेलामध्ये आता आपण काय काय घालणार आहोत? येस, तेलामध्ये आपण टाकणार आहोत तेल, तिखट, तेल, त्याच्यानंतर तिखट, मीठ आणि हळद. तिखट, मीठ आणि हळद, बस. जे ती तिखट, मीठ, हळद तिच्या रोस्ट मध्ये वापरते ते आज ती या वांग्यांना लावणार आहे. मी म्हणजे मी मीठ नाही टाकत, कारण माझ्या रोस्टनी लोकच सॉल्टी होतं. वा 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 वा, हे आवडलेलं आहे. सो हळद, त्याच्यानंतर तिखट. मी एके साईडला इकडे पॅन गरम करू, आपल्याला इमिडिएटली लगेच ती वांगी फ्राय करायची. येस. ओके. नाही, मला पण थोडंसं दाखवायला लागतं ना की अरे मला पण येतं स्वयंपाकातल्या 4 गोष्टी. सो मध्ये मध्ये मी माझी लुडबुड चालू करतो. मीठ कुठे? मीठ ठीक आहे. हे असं मिक्स करून घ्यायचं सगळं. काही लोक याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट पण घालतात, म्हणजे तुमच्या चॉईसनुसार. मला हे सिम्पलच आवडतं बेसिकली. पण मला सांग की ही डिश तू लग्नाच्या आधी शिकलीस की लग्नाच्या नंतर शिकली? खरं सांगू का, मी ही डिश फक्त 20 दिवस झाले शिकून. मी असंच रॅन्डम एक दिवस रोहित आला होता संभाजीनगरला, आणि आल्यानंतर ना त्याचं कसं होऊन जातं, त्याला आता माझ्या स्वयंपाकाची एक सवय लागली. आणि मग आई खूप घाबरते, कारण तो लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, ग्लुटन त्याला जमत नाही. नेमकं खायचं काय जेवणामध्ये? बापरे. मग मी असंच रॅन्डम सर्च करत होतं त्याच्यासाठी केली, तर ती खूपच आवडली त्याला, खूपच. बर. ओके. सो आमची वांगी जोपर्यंत मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत तुम्ही एक काम करा, आमच्या किचनची एक मस्त टूर घ्या, कारण जेवढ्या मस्त आज आमच्या गप्पा चालू आहेत ना तेवढंच मस्त आमचं जे किचन आहे हे नटलेलं आहे. ते म्हणजे पॉटरी डेनच्या सिरॅमिकच्या भांड्यांनी. ही भांडी तुम्ही बघू शकता की जेवढी वापरायला स्टर्डी येतात तेवढी दिसायला पण खूप सुंदर आहेत.
So आम्ही पटापट वांगी मॅरिनेट करतो, तोपर्यंत मी पटकन एक किचनची टूर. आणि टूर पण घ्या आणि इकडे खाली कॉर्नरवरती एक बटन असतं सबस्क्राईबचं, तेवढं हे बघा, हे एक्सपिरियन्स लोक आल्याचा हा फायदा असतो आहे की नाही, की कधी कुठे क्लिक बटन तुम्हाला हे करायचं, प्रमोट करायचं हे कळलं पाहिजे. झाली. तर सगळेजण किचनची टूर घेऊन आलेले आहेत आणि आता वेळ आहे एस्थेटिक शॉटची. सो प्लीज डू द नीडफुल. येस गाईज, जेव्हा मी लोकांना बोलते ना तेव्हा लोक असं सेम असाच आवाज येतो त्यांचा. वा वा वा. पण ते फ्रायला घातल्या जो एक अरोमा उठलाय ना, हा, तोपर्यंत तू पुढची बॅच करायला. येस येस येस. मला हे सांग की हे दोन्ही बाजूनी करायचे की एकाच बाजूने? दोन्ही बाजूनी. दोन्ही बाजूनी ना. मग एक काम कर, तू तिकडे ते मॅरिनेट करायला घे, तोपर्यंत मी इकडे हे. सो अमृता, मला सांग की आता हे तर तुझं आपण सक्सेसफुल झालेल्या गोष्टींचं आपण हे करतो, पण एखादी तुझी फसलेली डिश तुला आठवती का, की जी तू करायला गेली होतीस खूप कौतुकाने आणि ती फसली? आता अशात तर नाही झालं कधी. अशात आत्ता नाही म्हणजे, पण ओव्हरऑल लाईफ मध्ये कधी फसलंय का? हो, एकदा ना दुधाचं पिठलं करतात बेसिकली आमच्याकडे. हो, हे तुला ऐकून खूप नवल वाटेल, पण आमच्याकडे दुधाचं पिठलं. हा का पदार्थ मला सांगितलं नसेल, दुधाचं पिठलं? हे किती इंटरेस्टिंग आहे यार. आणि ते खूप छान लागतं बेसिकली, म्हणजे खूपच छान. तर म्हणजे ऍक्च्युली असं असतं की डायरेक्टली दूध फोडणीत घालत नाहीत, थोडंसं पाणी टाकतात आधी. नाहीतर ते नसतं. आणि माझ्याकडनं ते झालं थोडंसं, कारण तो असा प्रकार आहे की पिठलं झाल्यानंतर खाली उतरवल्यानंतर मग मीठ टाकतात, आणि मी अगोदरच मीठ टाकलं तर ते नासलं. यार हे खूप इंटरेस्टिंग प्रकरण आहे. आम्हाला ना गेल्या 15 दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगरचे इतक्या छान छान डिशेस कळल्यात ना. आम्ही तेजस्विनी पंडित बरोबर जेव्हा आम्ही फूड डेट विथ सेलेब्सचा एपिसोड केला होता, मी त्याची लिंक पण देतो इथे, तेव्हा तिने आम्हाला छत्रपती संभाजीनगरचं नान खलई नावाचं एक आयटम तर ते खूप तिने सांगितलं की ते खूप भारी आहे. श्रेयस म्हणून जो आमचा मित्र आहे, RJ श्रेयस, त्यांनी मला त्याच्या घरातली गोष्ट आहे की नाही मला माहित नाही का हे छत्रपती संभाजीनगरच आहे, तर त्यांनी मला मनोहर नावाचं एक आयटम सांगितलं. तर कॅन यू गेस मनोहर काय असेल? स्वीट डिश नाही, आपली ती फोडणीची पोळी करतो ना, त्या पोळीचा जो मलिदा करतो ना, त्याला मनोहर असं म्हणतात. सो आता मे बी हे श्रेयसच्या घरातली पर्टिक्युलर गोष्ट असावी, कारण मला सुद्धा ऐकू नये असं धक्का बसला होता की मनोहर जे इतकं छान नाव आहे, तो आयटम एखादा गोड असू शकतो ना, म्हणजे आपण ते एक्सपेक्ट करतो की गोड आयटम असेल एखादा, पण हे आम्हाला कळलेलं आहे. सो मला असं वाटतं एकदा ना वी शुड डू वन फूड वॉकवे एपिसोड, की जिथे तू आम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या वेगवेगळ्या जागा आम्हाला नक्की एक्सप्लोर करायला देशील. कारण एक काम करो, थांबा, व्हिडिओचं मी एक कट घेतो, कारण हे खूपच रोस्ट, म्हणजे मला कळायला लागलेलं आहे की तू रोस्ट केल्यानंतर लोकांना काय होत असेल हे मला कळायला लागलेलं आहे. सो आम्ही एक काम करतो, वांगी सगळी फ्राय करून घेतो आणि मग बिना धुराच्या आणि बिना ठसक्याच्या तुमच्याशी गप्पा मारतो. सो अशा रीतीने आमच्या सगळ्यांचे जे काय नाकातोंडातनं धूर पाणी सगळं काढल्यानंतर अमृताची ही जी वांगी आहे ती खरपूस भाजून तयार आहे. एकदा दाखव कॅमेराला कितपत खरपूस वांगी. अशी ती खरपूस भाजायची. बरेच सारे लोक म्हणतात की हे माशांचे काप असतात तसे भाजायचे. आता मला ते एवढं माहित नाहीये, पण हा, हे असे एवढे झाले पाहिजेत आणि दोन्ही बाजूने असेच झाले पाहिजेत. दोन्ही बाजूने असेच झाले पाहिजेत. सो आता पुढची स्टेप काय आपली? आता आपल्याला दही घ्यायचंय आणि दहीमध्ये बेसिक 3 ते 4 मसाले टाकायचे. सो आता दह्यामध्ये काय घालायचं आपल्याला? आपल्याला दही आधी थोडंसं फेटून घ्यायचंय. अच्छा. मोस्टली याच्यासाठी हंकड पण वापरतात, पण आपण कन्सिस्टन्सी चांगलीच आहे बेसिकली. रेग्युलर हंकड म्हणजे बेसिकली चक्का. तर आज जसं आपण वांगे भाजताना बोलत होतो, अमृता मला सांगत होती त्यांच्या घरात किती काय काय इंटरेस्टिंग प्रकारच्या गोष्टी होतात. सो जसं हे वांग्याचं सांगितलं तसं तू कारल्याचं काय सांगितलंस? आम्ही काय करतो, कारले जे आहेत ना ते कापून भाजून ठेवतो, वाळून ठेवतो आणि नंतर तळतो किंवा भाजतो. मग त्याच्यात चिप्स इतके छान लागतात ना, म्हणजे त्याचं कडवट बिलकुलच लागत बिलकुल राहत नाहीत. आणि आमच्याकडे म्हणजे आता लोक जे बरिस्ता वगैरे बनवतात ना, ते ओल्या कांद्याचा बनवतात. माझ्या आई ना 4 ते 5 किलो कांदा वाळून ठेवते आणि नंतर आम्ही रसासोबत कांदा तळून खातो. तो इतका स्वादिष्ट लागतो दादा. आमरसा बरोबर? येस, आमरसा बरोबर तळलेला कांदा, ते पण वाळलेला कांदा. अरे भाई, मी काहीतरी म्हणजे कांदा तुम्ही आणा 3 ते 4 किलो, तो तुम्ही असा उभा कापा, वाळू घाला आणि नंतर तुम्ही तो तळा.
तुम्ही म्हणणारच नाही की हे काहीतरी म्हणजे असं चिप्स नाहीये, इतकं भारी म्हणजे लागतं. माझी आजी ना आपला जो पातळ पोह्याचा चिवडा असतो ना त्याच्यामध्ये हे कांदा घातलेला मी बघितलं, पण मी आमरसा बरोबर आम्ही आमरसा सोबत खातो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो छान आपलं हे झालेलं आहे. आपण पुढे काय आता घालते? याच्यामध्ये 2 चमचे जे आहे ते चणा डाळीचं पीठ घालूयात. चणा डाळीचं पीठ. ओके, पण हे पण परत मला फेटून घ्यायचं ना, म्हणजे गुटका नाही राहिला पाहिजे. नाही. अच्छा. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथी. त्याने सुगंध फार कमाल येतो. येस. नंतर आपण टाकणार आहोत बेसिक 3 ते 4 मसाले. थोडीशी हळद, थोडंसं तिखट, तुमच्या आवडीनुसार. पण आपण सगळेजण तिखट खाणार आहोत, तू घालू शकतो. हे जिरे पावडर आहे ना? हो, जिरे पावडर. येस. आणि ही धने पावडर. बेस्ट आहे. अमृता, मला सांग, तू आतापर्यंत जे काही हे सगळे रोस्ट करतेस, हे करतेस, त्याच्यामध्ये असं कोणी एपिक कोणी सापडलं की भाई इतकं कॉमेडी कसं कोणी असू शकतं? हा, आहेत, भरपूर आहेत. म्हणजे मला ना काही लोक जे स्पोर्टिंगली घेतात ना ते जास्त आवडतात, की हा मी त्यांना रोस्ट करते आणि त्यांनी खूपच जास्त स्पोर्टिंगली घेतलंय. डीएम मध्ये खूप कमी मिळत असतील. हो, खूपच कमी, म्हणजे अर्ध्याच्या वरती लोक सॉल्टीज होतात. म्हणजे असं होतं की तू आमच्यावरती कसं काय रोस्ट केलं. लोकांना ना बेसिकली त्यांच्याबद्दल काही ऐकूनच नसतं घ्यायचं. त्यांना असं वाटतं आम्ही खूप परफेक्ट आहोत. पण तुला कधी कोणी रोस्ट केलंय का? हो, मी आधी खूप ऑफेंड झाले होते, पण नंतर मज्जा आली मला खूप. मला असं वाटतं अरे यार आपण पण किती क्रिंज करतो. अच्छा, तू पण क्रिंज कॉन्टेंट करतेस का? म्हणजे असं मला असं वाटतं लोकांचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो बेसिकली. कदाचित सगळ्यांनाच मी आवडेल असं काही नसतं ना, प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्ह नुसार वेगवेगळं असू शकतं. तर कोणाला जर मी क्रिंज वाटले तर मग मला असं वाटतं हा आपण हे चेंज करायला पाहिजे. एक्झॅक्टली, आपण चेंज केलं पाहिजे आपल्यासाठी हे. पण मला सांग, तुझं आता इतके दिवसांच्या ह्याच्यामध्ये कोणाची अशी छान रिॲक्शन आली की हा यार की ये रिॲक्शन बहुत अच्छी थी, असं काही झालं? हो, आता ना रिसेंटली मी एक चालू केलं इंस्टाग्रामवरती. मी ना खूप क्रिंज व्हिडिओ शेअर करते स्टोरीजला, आणि लोक डेडिकेटेडली त्यांच्या दिवसातला 1 तास देतात, सगळ्या स्टोरीज बघतात, मला रिप्लाय करतात. मी आहे त्याच्यातला आणि मी तिला विचारतो की बाई तुला हे कुठून मिळतात, आणि त्याच्यावरती ती प्रांजळ पुढे पुढच्या स्टोरी लिहिते, काय करू गाईज माझं फीडच असं झालेलं. आणि मला ना 1-2 कॉम्प्लिमेंट अशा आलेल्या आहेत की माझा दिवस आजचा इतका घाण गेला होता, म्हणजे मी रडायला आलो होतो डायरेक्टली. तुझ्या स्टोरीज बघून मी हसलो. एक मुलगा मला म्हणतो डिप्रेशनमध्ये गेलेला मुलगा सुद्धा तुझ्या स्टोरी बघून हसेल. आणि मला खूप छान वाटतं, खूप ते ऐकून, म्हणजे असं की आपण काहीतरी चांगलं करताय. डिफरन्स इन समबडीज लाईफ. आणि असं नाहीये की तो जो कॉन्टेंट आहे तो मी स्वतः ओन करते किंवा असं काही, पण काही जे काही आहे जे मला सुचतं त्या याच्यावरती ते मी 1 लाईन मध्ये रोस्ट करते. आणि मग मला लोक म्हणतात की आम्ही त्याच्याऐवजी तुझी रिॲक्शन वाचायला येतो. वा. सो आता आपण कढईमध्ये तेल गरम करू. परत तेल गरम करायचं. बघा आता किती घालू. माझी आई असते ना, माझ्या आईला हे असे फॅन्सी गोष्टी वापरायला इतका त्रास होतो ना. आईचं असं असतं की एखादं पळी भांड ठेवत जा रे, हे आम्हाला असलं तुमचं काही फॅन्सी जमत नाही. त्यामुळे आज मला खूप बरं वाटतं की मी ह्या सगळ्या गोष्टी एकदम बिंदासपणे वापरू शकतोय. सो ते जरा गरम होऊ दे. पण मला सांग की आता तू स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायला लागलीस, आता तुला तुझ्या आईच्या कोणत्या गोष्टी रिलेट होतात की आई जे आपल्याला ओरडायची की हे असं कर, ते तसं कर? मी तुला सांगू का, माझ्या बाबतीत थोडंसं उलट आहे. मला स्वयंपाक माझ्या पप्पांनी शिकवला. काय सांगते? हो, म्हणजे माझी आई गावी गेली तरच मला स्वयंपाक करायचा चान्स मिळायचा, अदरवाईज मला आई कधी किचनमध्ये येऊ नाही द्यायची. तर मला आठवतं मी 7वी मध्ये होते तेव्हा मी माझी पहिली भाकरी केली होती. ती कच्ची होती, ती वेड्यावाकड्या आकाराची होती. सकाळी पप्पांना कॉलेजला जायचं होतं, पण त्यांनी ती इतकी आवडीने खाल्ली आणि सगळ्यांना फोन करून सांगितलं माझ्या मुलीने आज भाकरी केली, इतकी छान झाली होती वगैरे वगैरे. मग मला आवडायला लागलं. मला एक सांगा अमृता, पण बाबांच्या हातची अशी कोणती डिश आहे की जी तू काय म्हणतात त्याच्यात जगू शकतेस? त्यांच्या हातच्या सगळेच पोळी भाजी चांगली करतात ते, पण ते बाजरीच्या भाकरी खूप छान करतात. बापरे, खूपच छान करतात ते. सो काकाचं तुम्ही व्हिडिओ बघत असाल, म्हणजे जर नाही तुम्ही बघतच असणार आहात व्हिडिओ, तर मी तुम्हाला सगळ्या फूड कुटुंबाच्या टीमकडनं हे आमंत्रण देतो की प्लीज या आणि आम्हाला भाकऱ्या शिकवा. मी माझ्या वडिलांबद्दल एक गोष्ट सांगू इच्छिते. माझ्या वडिलांचं लग्न ठरत होतं आणि माझा मामा बघायला आला. माझे वडील गव्हर्नमेंट जॉबला होते. माझा मामा बघायला आला आणि माझे वडील असंच एक खाली छोटासा बसले होते, छोटासा स्टोव घेऊन, आणि तिथे ते भाकरी करत होते. माझा मामा आला आणि मामाने विचारलं काय मग तुमच्याकडे किती प्रॉपर्टी वगैरे. त्यावरती माझे पप्पा भाकरी थापत थापत म्हणाले, ह्या 5 फूट 5 इंच एवढाच आहे मी. तर येस, आणि त्याच्यावरती माझा मामा खूप फुल इम्प्रेस झाला आणि मग लग्न झालं त्यांचं. सो 1 भाकरी कॅन चेंज युअर लाईफ. येस. सो आता
त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे, छान तडतडली पाहिजे. आज अमृताने ठरवलंच आहे, ती आज आम्हाला चटके दिल्याशिवाय खायला देणार नाही. सो जिरा घातलं आणि आता सुक्या मिरच्या. हे बघा, हा या पार्टचीच मला फक्त भीती वाटते. डेंजरस. तो डाव देवी जरा हलवतो. हो घाल. खतरो के खिलाडी. वाह कमाल. मी आता परवा दिवशी एक रेसिपी बघितली आहे, ठेचा चाऊमिन. ठेचा चाऊमिन. आणि मी आता ते करणार आहे. तुला माहिती आहे का, खरं सांगू का, आपल्याकडे एक गिनीपिग असेल ना की मग मजा येते. माझा गिनीपिग माझा नवरा आहे. नाही, आणि आता ज्या दाजींचं आज इतकं कौतुक झालं त्यांना आज आम्ही व्हिडिओच्या शेवटी आणणारच आहोत की पाहिजे दाजी आम्हाला इकडे. सो तो बिचारा तिकडे तयार होतोय की अब मैं क्या आके यहाँ पे बोलू, कारण त्याच्या मराठीची खूप वेळेला अमृतांनी घरातच त्याला रोज केलेला आहे त्याच्या मराठीवरनं. सो त्यांच्या दोघांचं जे नवरा बायकोंचं अकाउंट आहे ते पण खूप गोड आहे. प्लीज नक्की फॉलो करा. हो, आमच्या परवा दिवशी तुला सांगितलं आमच्या भाषेची गोम फार भारी झाली होती. त्याने मला सकाळी 4 वाजता येऊन म्हणाला की तू बाथरूम मध्ये जाऊ नकोस, बाथरूम मध्ये पटार आहे. पटार आहे म्हणजे? पटार, कातर. मलाही 1 तास लागला हे समजून घ्यायला की हे काय आहे नेमकं, पटार आणि कातर. तर काय होतं ते म्हणजे गोम. ओ बर. त्यांच्याकडे गोमला पटार म्हणतात, कातर म्हणतात. यार कमाल दिसते हे. सो आता आम्ही दह्यामध्ये छान ही जी आपली रोज केलेली जी वांगी आहे ती घालतोय आणि वी आर डन. येस, डन. म्हणजे मला असं वाटतं की एक तो भाजायचा जो प्रोसेस होता तेवढंच थोडंसं लेंदी आहे. अदरवाईज ही खूप कमाल पटकन होणारा आयटम आहे हा. हो. सो एक काम करतो आम्ही इकडे भात ऑलरेडी केलेला आहे. भात म्हणजे आपला रेग्युलर भात आहे, बाकी काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही. सो हा भात आणि हे जे काय आपण दह्यातलं जे वांगं केलंय याचा फायनल लुक तुम्हाला दाखवतो आणि मग ह्याचं टेस्टिंग सेरेमनी आणि आमचे जे दाजी आहेत यांची तुम्हाला जे दाखवण्याचं मुंह दिखाई जो आहे ह्यांचे हे सगळं आम्ही या डिशच्या फायनल लुक नंतर तुम्हाला दाखवतो. सो हॅव अ लुक. सो दह्यातल्या वांग्याचा आमचा जो फायनल लुक आहे तो आलेला आहे, तो तुम्हाला आवडलेला आहे, तोंडाला पाणी सुटलेलं आहे, सगळं दिसतंय. पण सोबतच एंट्री झालेली आहे दाजी द ग्रेट. येस, रोहित काळे यांचं आगमन झालेलं आहे आज आमच्या फूड कुटुंबाच्या किचन मध्ये. सोबतच आम्हाला कळलंय की दाजी सुद्धा खूप चांगला स्वयंपाक करतात ना ग. अजून तर काही केलं नाही, पण चॉपिंग तो जगात भारी करतो. चॉपिंग जगात भारी करतो, खूपच भारी, एकदम शेफ लेवलचं. सो आपण एक काम करूयात की पुढचा जो फूड कुटुंबाचा एपिसोड आहे तो दाजींसोबत करूयात. ही विल टीच अस की कसं चॉपिंग करायला पाहिजे, काय पाहिजे. तो काय बाबा, काय आमची पोर कशी बरी आहे, काय आतापर्यंतचा अनुभव. खाना डेली नई नई डिश खाने को मिल रही है मेरे को, और मेरा पेट इतना हेल्दी है, बढ़िया है, और हर एक डिश इतनी डिलीशियस है. आई एम व्हेरी हैप्पी. आणि आमच्या दोघांचे हात घ्या, आम्ही मागणं त्याला चाकू बंदूक काही काही नाही. नाहीतर अमृता नाही तर त्याला वॉर्निंग देईल की बाबा मेरे बारे में अच्छा बोलो, नहीं तो मैं खुद के चैनल पे रोस्ट कर डालूंगी तुमको. नाही, घर गेल्यावर जेवण. तो टुडे वी आर रिक्वेस्टिंग यू कि आप पहला श्री गणेशा करो और बताओ कि घर जैसा बना है यानी. ठीक है. ओके, एकदम असं ASMR टाइप आलं पाहिजे. ASMR? लवकर कर रे. आम्ही आमच्या तोंडाचं पाणी कसं कंट्रोल केलंय. आम्ही काही वांगी मुद्दामून थोडीशी नुसती फ्राईड सुद्धा ठेवली कारण ते मध्ये मध्ये खायला छान वाटतात. आवडलंय खूप खूप छान. 10 रुपये. 10 रुपये तर. अरे कोण आहे ही मुलगी? एक गल्ला केलाय माहितीये का, प्रत्येक टेस्टला मी 10 रुपये घेते. बापरे. हो, ठीक आहे नवीन लग्न आहे तोपर्यंत हे करून घ्या. माझ्याकडनं 10 रुपये घेऊ नको. वाह, म्हणजे तू समोर आहेस म्हणून कौतुक नाही करते, पण जेन्युअनली फार कमाल झालेला आहे. सो 1 नंबर. जुग 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 दियो, मेरी भी नजर ना लगी. मोडली कारण नजर लावणार तर खूप असणार आहेत आपल्याला पॉडकास्ट आणि आपल्या रोज साठी. सो आमच्याकडनं आणि फूड कुटुंबाच्या किचन कडनं ही छोटीशी भेट
पॉटरी डेन कडून तुमच्यासाठी खास. थँक्यू सो मच. सो थँक्यू. अशीच पॉटरी डेनची छान छान भांडी जर तुम्हाला सुद्धा आमच्याकडनं घ्यायची असतील तर काम तुम्हाला एकच करायचं, इथे खाली व्हॉट्सअप नंबर देतो, त्याच्यावरती तुमच्या रेसिपीज आम्हाला सांगा की आधीच मला ही छान रेसिपी करता येते, हे छान करता येतं. तर तुमचं नवीन लग्न झालं असेल, तुमच्या आहोंना घेऊन या, त्यांच्यावरती सुद्धा एक्सपेरिमेंट होते. आणि आता अमृता, मी पण तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलंय आणि मला असं वाटतं की ते तू प्लीज ओपन करावंस आत्ता. तुझ्या किचन साठीच आहे, छोटंसं आहे पण तुला आवडेल. आई शपथ, अरे मला दगडी गोष्टी फार आवडतात. आई ग ग ग ग, वा 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 वा. याच्यावरती आता मी छोटी का होईना पण चटणी वाटतो. हे तुला इथे शो म्हणजे ठेवशील जर तर नक्की. खूपच अरे, छान हे आहे. खूप ही गोड आहे. चूल आहे छोटीशी आणि हा पाटा वरवंटा. वा, व्हेरी थॉटफुल, व्हेरी थॉटफुल. थँक्यू. सो चला, याच नोटवरती व्हिडिओ आता फायनली संपवतो. मगाशी ऑलरेडी तुम्हाला मी लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगितलं, पण आमच्या गप्पा इतक्या झाल्या आहेत ना की आजचा भाग संपूच नाही असं वाटतंय. आणि आय थिंक दॅट्स द बेस्ट साईन ऑफ द फ्रेंडशिप. सो पुढच्या अनेक गोष्टी जसं दुधाचं पिठलं, कारल्याचे काप, गाजराची ठेचा ठेचा. आणि काकडीची भाजी, अशा बऱ्याच गोष्टी. आणि तोपर्यंत दाजी पण शिकतील काय ते आता काहीतरी मशरूम भात वगैरे करायचे आज. आणि आणखी एक गाईज, हो. जे कोणी मला बघतायत आणि माझे जे कोणी सबस्क्रायबर आहेत, प्लीज 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 दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन नवीन रेसिपीजसाठी आणि दुसरं म्हणजे तुमचं जर भविष्य जाणून घ्यायचं असेल तर दुसरं चॅनल देखील आहे, त्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ते देखील फॉलो करा. याला म्हणतात एक्सपिरियन्स. प्लीज गाईज, प्लीज करून टाका. थँक्यू.